नमस्कार. मनापासून स्वागत आहे आपलं NCE या यूट्यूब चॅनलमध्ये. शिक्षक भरतीबाबत एक नवीन प्रसिद्धीपत्रक पवित्र पोर्टलवरती प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. दिनांक 24/2/2024 रोजी हे प्रसिद्धीपत्रक प्रकाशित झालेले आहे, म्हणजे आजच. काय आहे या प्रसिद्धीपत्रकामध्ये, चला पाहूयात. याच्यामध्ये पहिला मुद्दा आपल्याला सांगितलेला आहे की पवित्र पोर्टलमार्फत होणारी शिक्षक पद भरती व याद्या या संदर्भात अधिकृत माहिती देणारे पवित्र पोर्टलवरील वन अँड ओनली न्यूज बुलेटिन हा एकमेव विश्वासार्ह मार्ग आहे. म्हणजे पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पद भरतीबाबत योग्य ती माहिती आहे ते न्यूज बुलेटिनमार्फत दिली जाते आणि हा एक विश्वासार्ह मार्ग आहे. पुढचा मुद्दा आहे की सतत संभ्रम निर्माण करणे व त्यातून स्वतःचे महत्त्व वाढवून घेण्याचा प्रयत्न करणे हाच ज्यांचा धंदा आहे अशा प्रवृत्तींना दूर करावे, याबाबत योग्य ठिकाणी नोंद घेतली जात आहे. म्हणजे काही लोक संभ्रम निर्माण करत आहेत, स्वतःचं महत्त्व, स्वतःचं क्रेडिट वाढवून घेण्यासाठी काही असे अनासायास प्रयत्न करत आहेत. तर त्यांच्यावरती तुम्ही लक्ष देणं अपेक्षित नाही आहे. तुम्ही दुर्लक्ष करा त्यांच्याकडे. त्यांची योग्य ती नोंद घेतली जाईल. याबाबत या ठिकाणी या प्रसिद्ध पत्रिकामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. पुढचा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की पुढील 2 ते 3 दिवसात याद्या लावण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. याबाबत अधिकृत घोषणा पोर्टलवरूनच होईल. तोपर्यंत प्रमाणपत्रे पडताळणीसाठी तयार ठेवणे व तत्सम कामे करावीत किंवा शिक्षक झाल्यावर काय करावे त्याचे नियोजन करावे. आता यामध्ये यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की येत्या 2 ते 3 दिवसामध्ये, म्हणजे आज जे न्यूज बुलेटिनमध्ये हे प्रसिद्धीपत्रक प्रकाशित करण्यात आलेलं आहे, त्यानंतर पुढे 2 ते 3 दिवसाच्या कालावधीमध्ये निवड याद्या ज्या आहेत, गुणवत्ता यादी, ती या ठिकाणी प्रसारित करण्यात येणार आहे पवित्र पोर्टलवरती. आणि याबाबत अधिकृत घोषणा पोर्टलवरूनच होईल. कोणी सांगेल की बाबा आजच लागेल, उद्याच लागेल, तर असं नाही आहे. आणि या ठिकाणी आपल्याला प्रसिद्धी पत्रिकामध्ये सांगितलेलं आहे की 2 ते 3 दिवसामध्ये लागेल आणि जेव्हा लागणार आहे त्याच्या आधी अधिकृत घोषणा पोर्टलवरूनच दिली जाणार आहे. त्यामुळं आपण सतत पवित्र पोर्टलला जाऊन चेक करावे की नवीन काही न्यूज बुलेटिन आलेलं आहे का, त्यावरून आपल्याला ते समजून जाईल. तोपर्यंत प्रमाणपत्रे पडताळण्यासाठी तयार ठेवावेत. मग आता हा राहिलेला वेळ आहे 2-3 दिवसाचा किंवा 4 दिवसाचा. याच्यामध्ये आपण आपली जी काही प्रमाणपत्र आहेत, आपले शाळा सोडल्याचा दाखला असेल, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र, उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र, त्यानंतर आपलं ग्रॅज्युएशन, इतर आपलं रहिवासी दाखला, डोमासाईल सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, जे आपल्याला लागू आहे ते सर्व डॉक्युमेंट्स आपण तयार ठेवायचे आहेत. या वेळेमध्ये आपल्याला आता एवढंच काम करणं अपेक्षित आहे. उगाचच कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवायचा नाही आहे. परिपूर्णपणे आपण आपलं पडताळणीसाठीचं नियोजन जे आहे ते करणं आवश्यक आहे. आणि पुढे एक त्यांनी सांगितलेलं आहे की शिक्षक झाल्यावरती काय करायचे आहे त्याचे नियोजन करावे. आता तुम्हाला जर वेळ आहे तर तुम्ही निवांत बसून विचार करायला हवे की समजा उद्या मी शिक्षक झालो तर मला पुढे त्याचं काय करायचं आहे, मला कशा पद्धतीने नियोजन करायचं आहे, मला काय काय केलं पाहिजे, त्याबाबतचं विचार करणं अपेक्षित आहे. विनाकारण कोणतेही विचार करत बसू नका. अशी ही प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून पवित्र पोर्टल आपल्याला या ठिकाणी योग्य प्रकारे मार्गदर्शन करत आहे. तरी सर्वांनी या प्रसिद्धीपत्रकाचं जी काही माहिती होती त्याबाबत सविस्तर चिंतन करावं. तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.